सरकार मराठ्यांना ओबीसींच्या विरोधात भडकवत आहे असं म्हटलंय नाना पटोलेंनी। काँग्रेसचे नेते नाना पटोलेंनी सरकारवर निशाणा साधलाय। ओबीसींच्या तोंडातील घास हिसकावून मराठ्यांना दिला जातोय असं पटोलेंनी म्हटलंय। बिलकुल सरकारने त्यांना फसवलेलं आहे। 2014 मध्ये फडणवीसांनी, अमित शहानी, मोदींनी महाराष्ट्रामध्ये जेव्हा भाषणं दिली त्यावेळी धनगरांना आश्वासन दिलं, गोवाऱ्यांना आश्वासन दिलं, बंजारांना आश्वासन दिलं आणि मराठ्यांनाही आश्वासन दिलं। पण आता या 12-13 वर्षामध्ये ओबीसीच्या तोंडातला घास हिसकून मराठ्यांना द्यायचं आणि मराठ्यांना ओबीसी विरोधात भडकवायचं हे जे राजकारण सुरू झालेलं आहे आणि या राजकारणाच्या विरोधात आता जरांगे पाटील रस्त्यावर येतात आहेत। पण भाजपला आता त्यांच्या विरोधात बोलणारा कोणी असेल तो देशद्रोही होतो अशा पद्धतीचं वक्तव्य भाजपच्या नेत्याकडून येत आहे।